जय महाराष्ट्र. नमस्कार. मी पत्रकार सचिन सुभाष जीवचंद्र. हे ऐकून सांगून तो ऐकत नाही लोक. बोलतो आम्ही पर्ची फाड़ली है. हाँ, किसका पर्ची फाड़ा हमने? भाव हम गरीब इंसान है, आते हैं बस दो चार पैसे के लिए, और ये भाव हमको मना कर रहे क्या दुकान इधर मत लगाओ। हाँ, और अब पता नहीं हम लोग किसको दिक्कत दे रहे किसको नहीं दे रहे। अब कोई हमको बोलता नहीं, खाली भाव आगे बोलते हैं बस, इधर हाँ, नहीं लगाने का, खाली ऐसा भाव करने बोलता है, का, खाली वैसा करने का। खाली लगाएंगे मी आप। बोलता अकेला. हाँ, हाँ, बरोबर. बाकी कोणी नाही बोलताय. आप ही बोलते हो खाली, कोई हमको तर नहीं मी बोला। म्हणतो हा ब्रिज आहे स्वर्गीय मान्य धर्माजी नारायण पाटील साहेब उड्डाण पूल, आणि त्या गाडीला हे असं धंदा लावतात हे लोक. आणि ते ॲक्सिडेंट झाल्याचा जिम्मेदार कोण? हे लोक जिम्मेदार राहणार आहे का? त्यांच्या कारवाई झाली पाहिजे, यांचा माल जप्त झाला पाहिजे. इथे पुन्हा मला लावलेलं नाही दिसलं पाहिजे. मी वसई विरार शहर महानगरपालिका आता ताबडतोब कारवाई करण्यासाठी सांगतोय. हे म्हणतात की आम्ही पावती फाडतो, हे करतो ते करतो. हे लावायची जागा आहे का? हे उड्डाण पुलाला हे लावायची जागा आहे का धंदा? तर याच्यावर महानगरपालिकेने कारवाई केली पाहिजे. आणि त्याचप्रमाणे जे कोणाची पावती फाडतात त्यांचं टेंडर कायमस्वरूपी खारिज करून टाका. बघा, हे सांगून तर ऐकत नाही ते लोक. पाहू शकता तिथे गाड्यांचा ॲक्सिडेंट झाल्याचा जिम्मेदार कोण आहे? यांच्यामुळे रस्त्यात लावलेलं आहे हे. ये लो बस हटा दिया। तर याने ज्या कारवाई करण्यात येईल यांच्यावर. जय महाराष्ट्र. पत्रकार सचिन सुभाष जीवचंद्र. जय महाराष्ट्र. जय महाराज।